नेक्स्ट इलेक्ट्रॉलिसिस ऑफ मोल्टन NaCl. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं इलेक्ट्रॉलिसिस construction of cells. It consists of a container that contain fused NaCl. They are connected by metallic wire to a source of direct current बॅटरी ॲज शोन इन फिगर. तर यामध्ये आपण काय घेतला एक कंटेनर घेतला आहे आणि त्यामध्ये कोण आहे NaCl आहे आणि दोन ग्राफाईट इलेक्ट्रोड इमर्स केला म्हणजे डीप केला आहे आणि तो कनेक्ट केलेला आहे. कशाशी केलेला आहे मेटॅलिक वायरशी केला आहे आणि कसं केलं आहे टू अ सोर्स ऑफ डायरेक्ट करंट बॅटरी ॲज शोन इन फिगर. तर यामध्ये कनेक्ट केलेलं आहे थ्रू सोर्स ऑफ बॅटरी. मग यामध्ये फिगर दिलेली आहे. एक कंटेनर घेतलेला आहे त्या कंटेनरमध्ये फ्युज्ड NaCl घेतला आणि त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली आणि दोन इलेक्ट्रोड त्यामध्ये काय केलेत इमर्स केलेत म्हणजे त्यामध्ये डीप केलेले आहेत आणि त्यामध्ये एक आहे कॅथोड आणि दुसरा आहे ॲनोड. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय झालेले आहे ट्रान्सफर झालेत कशामार्फत थ्रू अ एक्सटर्नल सर्किट. मग यामध्ये ही जी फिगर दिसते ते कंटेनर आहे दोन इलेक्ट्रोड आहेत म्हणजे एक ॲनोड आणि एक कॅथोड त्याला कनेक्ट कशाने केलेलं आहे थ्रू अ डायरेक्ट करंट आणि त्यामार्फत काय होणार आहेत इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहेत. त्यानंतर त्याची वर्किंग जो इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे आपण त्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे आयॉन्समध्ये होणार आहे. आयॉन्समध्ये झाल्यानंतर त्यातले इलेक्ट्रॉन काय होतात फ्लो होतात फ्रॉम वन इलेक्ट्रोड टू अनदर इलेक्ट्रोड. मग त्यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट घेतलेला आहे त्यामध्ये जो इलेक्ट्रोलाइट घेतला आहे आपण काय घेतलेला आहे इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी NaCl घेतलेला आहे. मग या ठिकाणी Naचं कन्व्हर्शन Na+मध्ये होतो आणि Clचं कन्व्हर्शन Cl- मध्ये होतो. When the current is flowing, battery forces the electron to flow through the wire from anode of the cell to the cathode. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन फ्लो झालेले आहेत कशाने झालेले आहेत थ्रू बॅटरी. मग या ठिकाणी कसा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला आहे फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. इन अदर वर्ड द बॅटरी सक्स द इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲनोड अँड पुशेस देम टू द कॅथोड. म्हणजे इलेक्ट्रॉन काय केलेला आहे सक केला म्हणजे ओढून घेतलेलं आहे आणि कोणाकडे ट्रान्सफर केलेला आहे पुश टू द कॅथोड. पुश म्हणजे पुढं ढकलणे कोणाकडे केलेला आहे तो ॲज अ टू द कॅथोड. The battery thus serve as an electron pump. Therefore, the electron from battery sucks and the electron from anode and pushes them to cathode. म्हणजे या ठिकाणी बॅटरी काय कन्सिडर केलेलं आहे ॲज अ पंप म्हणजे एकाकडून इलेक्ट्रॉन सक करणार आणि त्याला पुढं काय करणार आहे पुश करणार आहे. त्यामुळं बॅटरीला काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉन पंप म्हटलेलं आहे. द बॅटरी दस सर्व ॲज अन इलेक्ट्रॉन पंप. Therefore, the electron from battery enters the solution through cathode to anode, leave the solution through anode and return to the battery. म्हणजे यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रॉन कोणापासून कोणाकडे जाणार आहे Na+ करून Cl- कडे जातो. म्हणजे फ्युज्ड NaCl कंटेन Na+ अँड Cl- आयॉन. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर NaClचं काय होतं आयोनायझेशन होतं. आयोनायझेशन म्हणजे एक इलेक्ट्रॉन लूज केला सोडियम म्हणजे त्या ठिकाणी Na+ झाला आणि Cl- झाला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन सोडियम दिला आणि एक इलेक्ट्रॉन Clनी घेतलेलं आहे म्हणून Na वरती 1 पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Clवरती 1 निगेटिव्ह चार्ज आहे. वेन द करंट इज फ्लोईंग फ्रॉम कॅथोड अट्रॅक्ट Na+ आयॉन अँड ॲनोड अट्रॅक्ट Cl- आयॉन. म्हणजे काय अट्रॅक्ट करणार आहे अपोजिट इलेक्ट्रोड. म्हणजे इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असेल तर निगेटिव्ह आयन अट्रॅक्ट करेल आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड असेल तर पॉझिटिव्ह आयन अट्रॅक्ट करेल. तर त्यामध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये ज्या रिॲक्शन्स आहेत
त्या रिॲक्शन ह्या कशा सांगितलेल्या आहेत, रेडॉक्स रिॲक्शन सांगितलेल्या आहेत. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड हाफ रिडक्शन रिॲक्शन. त्यामध्ये फर्स्ट घेतलेली आहे रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. म्हणजे रिडक्शन हे कोणावरती होणार आहे, कॅथोडवरती होणार आहे. द इलेक्ट्रॉन सप्लाइड बाय द बॅटरी इन द कॅथोड आर युज्ड इन कॅथोडिक रिडक्शन. द Na+ आयॉन मायग्रेट टू द कॅथोड. म्हणजे Na+ काय होणार आहे, मायग्रेट होणार आहे. कुठं होणार आहे, कॅथोडवरती होणार. इच Na+ आयॉन रिचिंग द कॅथोड ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन ऑन द कॅथोड अँड रिड्युसेस द मेटालिक सोडियम. म्हणजे Na+ एक इलेक्ट्रॉन लूज केला, Na+ झाला, पण त्यानंतर एक इलेक्ट्रॉन तो परत काय केलं आहे, रिसीव्ह केलेला आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन लूजही केला आणि गेनही केला. म्हणजे त्या ठिकाणी Na+चं कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे, Na मध्ये झालं सिम्पली. म्हणजे या ठिकाणी कॅथोडवरती काय झालेलं आहे, रिडक्शन झालेलं आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन्स ॲट ॲनोड. द Cl आयन मायग्रेट टू ॲनोड. म्हणजे कोणाकडे मायग्रेट होणार आहे, आयॉनवर, ॲनोडवरती. each Cl ion that reaches the anode gives one electron to the cathode and oxidizes to the neutral. म्हणजे या ठिकाणी ॲनोड एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गिव्ह करणार आहे आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. मग यामध्ये आपण ओव्हरऑल रिएक्शन घेतली. टू Cl इट गिव्स Cl प्लस Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, प्रायमरी ऑक्सिडेशन झालं आणि त्यामध्ये Cl प्लस Cl इट गिव्स Cl2 म्हणजे सेकंडरी प्रोसेस झाली. कॉमन Cl काय झाले, कॅन्सल झाले आणि ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिएक्शन कशी झाली, टू Cl इट गिव्स Cl2. त्यानंतर नेट सेल रिएक्शन. नेट सेल रिएक्शन आपण कोणाला म्हणतो की ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन प्लस रिडक्शन हाफ रिएक्शन. म्हणजे या ठिकाणी Na+ प्लस 2 इलेक्ट्रॉन म्हणजे नंबर ऑफ मोल्स सोडियमचे किती घेतलेत, 2 घेतलेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनसुद्धा किती लागतील, 2 लागतील. म्हणजे 2Na मध्ये कन्वर्ट झालं आणि त्या ठिकाणी कोण झालं, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन झाली. त्यानंतर Cl- इथे सुद्धा नंबर ऑफ मोल्स किती घेतलेत, 2 घेतलेत. मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन 2 काय होतील, लूज होतील आणि त्या ठिकाणी त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालेलं आहे, न्यूट्रलमध्ये झालं. म्हणजे रिडक्शन हाफ रिएक्शन. म्हणजे या ओव्हरऑल रिएक्शनमध्ये किंवा नेट सेल रिएक्शनमध्ये कॉमन 2 इलेक्ट्रॉन म्हणजे लूजही केले आणि गेनसुद्धा केलेलं आहे. म्हणजे फायनली रिएक्शन काय झालेली आहे, 2Na प्लस 2Cl इट गिव्स 2Na प्लस Cl2 म्हणजे ओव्हरऑल रिएक्शन झाले. The 2 electrons are removed from cathode to form 2 sodium and simultaneously 2 electrons are given up to the cathode by Cl ion form Cl2 molecule. The net result is the transfer of 2 electrons through solution from cathode to anode. म्हणजे इन शॉर्टमध्ये 2 इलेक्ट्रॉन काय झालेत, ट्रान्सफर झालेत. कशी ट्रान्सफर झालेत, फ्रॉम कॅथोड टू ॲनोड. मग यामध्ये परत इलेक्ट्रॉलिसिसचा रिझल्ट काय झालेला आहे, अ पेल ग्रीन Cl2 गॅस इज रिलीज्ड ॲट ॲनोड. म्हणजे कसा गॅस रिलीज झालेला आहे, पेल ग्रीन. कोणावरती झालेला आहे, ॲनोडवरती झालेला आहे. अ मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम फॉर्म्स ॲट कॅथोड अँड फ्लोएट ऑन द टॉप ऑफ द मोल्टन NaCl. म्हणजे मोल्टन सिल्वरी व्हाईट कलर काय होणार आहे, फ्लोएट होणार आहे. फ्लोएट म्हणजे तरंगणार आहे. कुठे तरंगणार आहे, ॲट द टॉप ऑफ दी molten NaCl. The decomposition of NaCl into metallic sodium Cl2 is a non-spontaneous reaction. The direct current source supplies electrical energy that forces the reaction to occur. The molten NaCl is thus electrolyzed into Na and Cl2 gas.